बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि जमिनीच्या वादामधून कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। बीडच्या कुमशी गावामधील कुटुंबाला मारहाण झाल्याची माहिती आहे। जवळजवळ 40 ते 50 गुंड आणून कुटुंबातील महिलांसह मुलांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सध्या समोर आलाय बीडमधून। सातत्याने अशा घटना घडताना पाहायला मिळतात। बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये जमिनीच्या वादामधून कुटुंबाला बेदम मारहाण झाली आहे। बीडच्या कुमशी गावामध्ये ही घटना घडलेली आहे आणि कुटुंबाला मारहाण झाले। 40 ते 50 गुंड आणून कुटुंबातील महिलांसह मुलांना सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे। मात्र ही मारहाण का झाली आहे हे कारण अद्याप अस्पष्ट आहे। अगोदर सुद्धा बीडमधून बऱ्याच मारहाणीच्या घटना समोर आलेल्या आहेत, व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्यातच भर आणखी एक व्हिडिओ बीडमधून मारहाणीचा समोर आलेला आहे, व्हायरल झालेला आहे आणि काही जमिनीचा वाद होता आणि त्या जमिनीच्या वादामधून कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि अशाच घटना सातत्याने या 2 ते 3 दिवसांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत। 40 ते 50 गुंड आणून कुटुंबातील महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय सध्याची बीडमधून। जमिनीचा वाद होता आणि या वादामधून कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। काय नेमका वाद होता हे अद्याप अस्पष्ट आहे। मात्र बीडच्या कुमशी गावामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि 40 ते 50 गुंड आणले गेले आणि या गुंडांना घेऊन ही मारहाण करण्यात आलेली आहे आणि याच बीडमधल्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, जवळजवळ 40 ते 50 जण आली होती फक्त मारहाण करण्यासाठी आणि काय वाद होता? तर जमिनीचा होता। काय नेमका वाद होता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। नक्कीच बीडमधील हा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। यामध्ये बीड तालुक्यातील म्हणजे बीड शहराच्या अगदी जवळच असलेलं एक कुमशी नावाचं गाव आहे आणि या ठिकाणी जमिनीचे वाद होते काही लोकांमध्ये आणि त्या वादातून आता ज्या व्यक्तीचे वाद होते त्याने 40 ते 50 गुंड भाड्याने आणून या ठिकाणी भिसे कुटुंबाला मारहाण केली। या मारहाणीत या कुटुंबातील जो भिसे आहे आणि भिसे तो देखील जखमी झालाय, गंभीर जखमी झाला। तो त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तसेच त्याच्या पत्नीला आणि आईला देखील मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणात आता हे भिसे कुटुंब दहशतीखाली असून अशा पद्धतीने 40 ते 50 गुंडांनी येऊन मारहाण केली, त्याच्यामुळे ते संपूर्ण कुटुंब दहशतीखाली आहे। या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी या जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, परंतु सध्या तरी हे प्रकरण सगळं जमिनीच्या वादातून घडल्याचं समोर आलंय। परंतु धक्कादायक प्रकार म्हणजे ज्या व्यक्तीचे वाद आहे त्याला मारहाण करण्यासाठी भाड्याने गुंड आणले गेले आणि त्यानंतर ही मारहाण झाली। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे सगळे जे गुंड आहेत त्यांच्या हातामध्ये लाठ्या काठ्या दिसत आहेत, तसेच धारदार शस्त्र देखील दिसत आहेत आणि या सगळ्यांनी या भिसेला मारहाण केली आणि त्याच्यानंतर आता त्या गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या ठिकाणी त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत। आता पुढील कार्यवाही जी आहे ती बीडचे ग्रामीण पोलीस करत आहेत। उदय, पण का नेमका अशा सातत्याने घटना समोर येत आहेत? राजकीय कोणाचा वरदहस्त आहे किंवा 40 ते 50 जणांची टोळी जेव्हा येते एखाद्या कुटुंबाला मारण्यासाठी राजकीय वरदहस्त आहे का किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली हे सगळं मारहाण वगैरे सुरू आहे? नक्कीच या प्रकरणात कुठला राजकीय हस्तक्षेप आहे असं म्हणता येणार नाही, कारण हा वाद जो झालाय तो जमिनीच्या कारणातून झालाय। परंतु जमिनीच्या कारणातून जरी वाद झाला तरी तो दोन कुटुंबातला होता, परंतु दुसऱ्या गटातील व्यक्तीने ज्या पद्धतीने गुंड भाड्याने आणून ही मारहाण केली तो प्रकार धक्कादायक आहे। कारण जमिनीचे वाद हे अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो न्यायालयात होतात, परंतु अशा पद्धतीने गुंड आणून मारहाण करणं हे मात्र धक्कादायक आणि या मारहाणीत गंभीर जखमी देखील झाले आहेत अनिल भिसे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्याच्यामुळे आता पोलिसांनी देखील या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। हे आलेले जे नेमके गुंड कोण होते, कुठले होते याची देखील शोध घेतला जाणार असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होऊ शकते। आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर व्हिडिओ ज्या गतीने समोर येत आहेत त्याच गतीने पोलीस देखील कारवाई करत आहेत। जर संबंधित फिर्यादी जर समोर आला नाही तर स्वतःहून पोलीस देखील कारवाई करत आहेत, स्वतःहून गुन्हा दाखल करत आहेत। आता यापूर्वीचे जे व्हिडिओ आले होते त्या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला। आता ही जी घटना घडली आहे त्यानंतर आता ग्रामीण पोलिसांनी देखील याची दखल घेतली असून लवकरच या प्रकरणात कारवाई होणार आहे। हो, पण अशा घटना वारंवार घडतायत उदय। आपण गेले 2 ते 3 दिवस पाहतोय, आपण सातत्याने याचा पाठपुरावा करतोय। अशा घटना घडतायत, या घटना घडू नयेत त्याच्यामुळे प्रशासन किंवा आता पोलीस काय प्रयत्न करतात, काय खबरदारी घेतात?
परंतु आपण जर बघितलं तर राज्याचे गृहमंत्री जे आहेत त्यांनी बीडमधील पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यासाठी बीडच्या पोलीस अधीक्षकांची देखील बदली केली होती आणि त्या ठिकाणी आता नवनीत कावत म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि नवनीत कावत यांनी जेव्हापासून पदभार घेतला आहे तेव्हापासून त्यांनी बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. आपण पाहतो की गेल्या काही दिवसात जे व्हिडिओ समोर आले होते त्या सगळ्या प्रकरणात त्यांनी कठोर कारवाई केली आहे आणि त्यानुसार आता त्या प्रकरणातील आरोपी देखील अटक करण्यात आले आहेत. परंतु आता ही जी घटना आहे ती जमिनीच्या वादातून घडल्यानंतर आता ग्रामीण पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी जखमींना प्रथम समजा उपचार करणं गरजेचं असल्यामुळे त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय आणि आता कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती यांच्या फिर्यादीनंतरच होऊ शकणार आहे. निश्चित उदय, यासह सगळे ताजे अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.